मानवी जीवनामध्ये विनोद ऐकायला मिळतील, इच्छा नसताना शिव्या ऐकायला मिळतात, निंदा ऐकायला मिळते, दोष ऐकायला मिळतात, सगळं बरोबर आहे. परंतु खऱ्या अर्थानं जिथे जीवनाचं कल्याण होतं ते शब्द, कल्याणकारी शब्द ऐकायला मिळत नाहीत. श्रवणाचा योग दुर्मिळ आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये जर एखादा बुद्धिमान आला आणि त्याला जर गोडी निर्माण झाली, त्याचे हे विषय आहेत. नाही तर खळाला आपण खळ आहोत हे मरेपर्यंत वाटत नाही की आपण खळ आहोत. तो ही संसाराची रीत समजतो. चूक करणं, फसवणं, सगळं करणं ही मानवी धर्माची विशेषता आहेत हेच समजतो तो. आणि आत्ताची जी नवीन कॉलेजची मुलं आहेत, कॉन्व्हेंटची मुलं आहेत, ती भोगालाच जीवन समजतात. म्हणून ही ज्ञानेश्वरी भगवान बाबांच्या कृपेनं आपण ऐकतो, हे तुमचं भाग्य आहे. बाहेर जाऊन बघा तुम्ही, तुम्हाला विनोद ऐकायला मिळतील, निंदा ऐकायला मिळेल, चुकीचं ऐकायला मिळेल. आणि मला अजूनपर्यंत एक कळलं नाही, समोरचा माणूस उत्थान हो किंवा पतित हो, आपल्याशी काय संबंध आहे? तुम्ही वर्तमानपत्र पहा, बातम्या पहा, एका ती यूट्यूब पाहता पाहता तिथं काय लिहिलं होतं, हे जर ऐकलं नाही तर काय ऐकलं तुम्ही? अरे काही पद्धत आहे का? काय नाही. तुम्हाला आकर्षित करण्यासाठी किती लोक आहेत या जगामध्ये. काय काय एकेकाचे टायटल आहे तुम्हाला सांगायचं, असं कीर्तन पुन्हा होणार नाही. तू गेला होता का रेकॉर्डिंग करायला? का ह्याच्यानंतर पृथ्वीवर कीर्तनकारच मेलेत सगळे? काय ह्या आपल्याला गरज नाही. लक्षात ठेवा मी काय बोलतो. ज्ञानोबांचा शब्द ऐका, स्वतःच्या अतिरिक्त विचार करू नका. वाईट वाटेल या शब्दांचं, पण स्वतःच्या अतिरिक्त विचार करू नका. पहिलं तुमचं कल्याण करा. आयुष्य शिल्लक राहिलं तर आलेल्या अनुभवाचं प्रसारण करा, वाटा तो अनुभव. स्वतःचा उद्धार न होता नाही. म्हणून पुढच्या विषयाचा गैरसमज टाळण्यासाठी मी तुम्हाला भूमिका बांधली. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जिथं प्रेम आहे तिथं मित्रता आहे. पण भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे म्हणजे विषयाबरोबर मित्रता नसावी, हे यात सांगायचंय मला. कारण की ज्ञानोबा तुकोबारायचे सगळे जर अभंग आपण पाहिले ना, सगळे एकांतवासाचे अभंग आहेत. काळ सारावा चिंतने, भूता परस्परे पूर्वेचं संगम कसं होणार? सगळ्याबरोबर प्रेमाने राहा, सगळ्याशी नीट वागा, सगळ्यांना मदत करा, सगळ्यांना नाही. भूता शब्दाचा अर्थ आहे पंचमहाभूतातून जेवढे जन्माला आलेले आहेत या सगळ्यांना समान समजा. हा अद्वैत परक अर्थ आहे या ठिकाणी. मैत्र अद्वैत परक नाही. मला जरा कळायला जड जातं. हरिपाठ सर्वा घटी राम देहादेही एक, भूता परस्परे पडो. दुसऱ्याला त्रास देत असताना एक परमात्मा पंचमहाभूतामध्ये, पंचमहाभूत भूता परस्परे म्हणजे केवळ माणसं नाहीत, म्हणून शाकाहार सुद्धा आला त्यात. प्राणी मारून खाणं हे चूक आहे, हे खळवृत्ती आहे. दुसऱ्याचा जीव जातो आणि आपण आनंद मानतो, चूक आहे ही. म्हणून संतांचे वाक्य समजून घेत असताना भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, म्हणून एखाद्या साधकाला असं वाटू नये की स्त्रियाबरोबर मित्रता करावी, पाप्याबरोबर मित्रता करावी, अयोग्य माणसाबरोबर मित्रता करावी, असा अर्थ नाही याचा. भूतमात्रामध्ये एका परमात्म्याचा निवास आहे, म्हणून सगळ्यावर माझं प्रेम आहे, पण सगळ्यापासून अलिप्त आहे. एकांतवासी गंगा स्नाने. म्हणून याची मोठी प्रक्रिया आहे. योग संग्राम क्रमयोगी म्हणतात त्याला. 18व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर दिलेले आहेत. आणि माऊली एवढे सूक्ष्म आहेत, मी कल्पना सुद्धा करू शकत नाही. सगळी ज्ञानेश्वरी पाठ असून अजून सुद्धा लोकांकडून मला अर्थ कळतात. मागे एकदा थोडा शरीरामध्ये प्रॉब्लेम तयार झाला होता आणि मी डॉक्टरकडे, एका डॉक्टरनी नेलं मला. हे चांगलं आहे बरं का. आपल्याला जे कळत नाही ना त्यातल्या तज्ज्ञ माणूस आपला प्रेमी असावं, त्यांनी आपल्याला सुचवावं तर कल्याण होतं. चुकीचा डॉक्टर, वकील आणि गुरु लागला की वाट लागली म्हणून समजायचं. त्यांनी नेलं डॉक्टरकडे आणि मग ती जी लेडी होती डॉक्टर, तिने मला समजून सांगितलं की जेवण कसं केलं पाहिजे. तुमचं सगळं चांगलं आहे, तुमच्या जेवणामध्ये दोष आहेत.
पहा बरं का, औषध दिलं नाही, जेवण दुरुस्त केलं. आणि तिने जेव्हा सांगितलं की जेवण असं असं करायला पाहिजे, मला माऊलींच्या ओव्या आठवल्या की हे माऊलीने लिहून ठेवले आहेत, पण आपलं दुर्लक्ष. ओव्या पाठ आहेत, नाही कळालं, ओव्या पाठ आहेत, शिकवतोय. पण माझ्या डोक्यात असं वाटायचं हे साधकासाठी, जो योग मार्गातला साधक आहेत सगळ्यासाठी ओव्या आहेत, त्या संक्षिप्त ओव्या आहेत. इतकं बारीक ज्ञानोबांचं लक्ष. आणि तिथं दिलेले आहेत, विविक्त सेवी लघवासी. घरी गेल्यानंतर हा श्लोक 18व्या अध्यायातला वाचा आणि त्याच्यावरच्या ओव्या पहा. विविक्त सेवी, एकांतवासात राहतो. महाराज साधकच का नाही? मी मागाशी ज्यांचं वर्णन केलं ना, UPSC करणारे, MPSC करणारे, हे जर एकांतवासात नाही गेले उत्तीर्ण होऊ शकत नाही. साधकासाठी एकांतवास नाही, स्वतःच्या कल्याणासाठी एकांतवास आहे. एकांतवासी गंगा स्नाने कमीत. आणि हे जे साधकाच्या दृष्टीनं जे कमी कपडे असावेत, साधा असावे, याचं कारण याच्यावर पैसा खर्च होऊ नये आणि हे पैसे कमवण्याकरता पुन्हा वेळ जाऊ नये म्हणून साधी राहणी म्हटलेले आहेत. साधी राहणीचा असा अर्थ नाही की साधं राहिलं पाहिजेत. एखाद्या साधकाकडे पैसे नाही आहेत, मग त्यांनी कमवायचं कधी आणि खर्च कधी करायचं. म्हणून मधुकरी शब्दाचा अर्थ आहे साधना करत असताना जे 2 टाईम शरीराला जेवण लागतं तेवढं मिळलं पाहिजे, तेवढी ऊर्जा शरीराला मिळाली पाहिजे. ती फक्त मधुकरीच्या रूपाने आहे, भीक नाही आहे, मधुकरी आहे. अर्थ लक्षात ठेवा. साधकासाठी आहेत आणि ठरलेले घर आहेत, तेवढं त्याचं काम झालं की तो निघून जातो आणि 12 तास साधना करतो. विविक्त सेवी. आणि त्याच्या पुढचा शब्द आहे लघवासी, लघु अशी, कमी जेवण करणारा. तुमच्या डोळ्यापुढे चित्र येतात का नाही? भगवान श्रीकृष्ण सांगतात परमार्थ करणारा कमी जेवण करतो. ज्याला देव पाहिजेत त्याचं जेवण कसं असलं पाहिजे? कमी असलं पाहिजे. आपण महाराज लोकांना किती देतो, काय देतो याचा विचार केला. महाराजाला महाराजच ठेवत नाही, 2 माणसं लागतात उचलायला. आणि तोच महाराज सांगतो लघुआशी, कमी खा. हे काय शास्त्रकार आपल्याला शिकवतात बघा. म्हणून जेवण करत असताना सुद्धा ज्ञानोबांचं म्हणणं आहे काय, कसं असलं पाहिजे? लघुआसी, कमीत कमी जेवण पाहिजे. आणि जेवताना ज्ञानोबांचे जे आता जे रोग होतात ना, चटपट खाल्ल्याने, मिरची मसाला खाल्ल्याने, हे सगळं ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले ज्ञानोबांनी. जेवण करत असताना अंगाबळ यावे, ताकद जास्त वाढली पाहिजे, का क्षुधे ते जावे. साधक हा विचार करत नाहीत. खूप मोठ्या ओव्या आहेत, वेळ जाईल आपला त्याच्यामध्ये. फक्त दिग्दर्शन करून ठेवलं की जाऊन घरी वाचा. कसं जेवलं पाहिजे, झोपलं कसं पाहिजे हे सुद्धा ज्ञानोबा शिकवतात. दंडवताचेनी प्रसंगे भुई हनांग लागे. दंडवत करत असताना जेवढे अंग जमिनीवर लागतात ना, इतक्या सावधान पद्धतीने झोपतो. काही काही साधक लोक बघतो, माणसं बघतो, या घरात झोपले तर सकाळी त्या घरात उठतात. काही काही तर एवढे भाग्यवान आहेत, आपलीच वळकुटी बांधून गावात फिरून येतात झोपेमध्येच. काहीची चक्री झोप असते, डोक्याची उशी एकाच ठिकाणी आणि पूर्ण चक्कर मारतात रात्रभर. आणि सगळ्यात वाईट झोप वाघ्या झोप. नाव ठेवले झोपेचे, काय नाव आहे? वाघ्या. तोंड उघडच आणि पूर्ण झोपलेलं आहे. ज्ञानोबाई काय शिकवतात आपल्याला? दंडवताचेनी प्रसंगी भुई हन अंग लागे. जेवण सुद्धा असं असावं की ते अन्न शरीरामध्ये आळस उत्पन्न करू नयेत. ज्ञानोबाईंची शिकवण कशी पहा. जास्त जर अन्न खाल्लं ना तुम्ही तर होतं काय ते सांगतात ज्ञानोबाई. आणि विज्ञानाने हे सिद्ध केलेले आहेत. अन्न जास्त खाल्लं पोटाकडे रक्तपुरवठा वाढतो, खाल्लेलं अन्न पचवण्याकरता. मग रक्त तेवढंच आहे तुमचं जेवढं आज आहे. मग जर पोटाकडे रक्तपुरवठा वाढला तर मग निसर्गाला, आपल्या प्रकृतीला मेंदूकडचा रक्तपुरवठा कमी करून पोटाकडे वाढवावा लागतो. मग मेंदूकडे जर रक्तपुरवठा कमी करायचा असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला झोपी घालावं लागेल. मग जे लोक व्यवस्थित जेवतात ते समोरासमोर झोपतात, प्रवचनात बसले तरी. काही कारणे जेवण जास्त आहेत, मग प्रकृती झोपवते
आणि अन्न पचवते. शब्द लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. आणि मग ते अतिरिक्त जे शरीराला लागून असलेलं अन्न खाल्लं की माणूस हळूहळू झोपतो आणि ते अन्न जे जास्त खाल्लेलं आहे आपली प्रकृती त्याला पचवते आणि म्हणून वेळ घेते. ज्ञानोबा सांगतात साधकांनी असं जेवलं नाही पाहिजे. आळस येईल. ज्ञानोबाची उपमा इतकी सुंदर आहे या ठिकाणी, या काळात सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगतो. तसा हा विषय नाही आहे. ज्ञानोबा म्हणतात आळसाला निद्रेला लांब कसा ठेवतो. एक दृष्टांत आहे ज्ञानोबा. एखादी कुलीन स्त्री आहे, कुलीन वधू आहे. बघा काय शब्द आहेत. निद्रालस्या मोकली अंगतैसे. कुलीन आहे वधू. आणि एखादा पापी मनुष्य आहे आणि तो सारखा तिच्यावर लक्ष ठेवतोय येताना जाताना रस्त्याने. वाईट मनुष्य आहेत पण लक्ष ठेवतोय. तिची कुलवधू असते ना, तिच्या लक्षात आहे की याच्या मनात काय आहे, ती टाळते. आणि शब्द कसा आहे, कुलवधू शब्द आहे. न टाळणारे सुद्धा आहेत तो भाग द्या सोडून. वाट पाहणाऱ्याची लोक वाट पाहतात. हा आजचा काळ आहे. कोण वाट पाहत आहे. ज्ञानोबा सांगतात कुलवधू स्वतःला सुरक्षित ठेवते, तसं साधक निद्रेपासून स्वतःला सुरक्षित ठेवतो. याला परमार्थ म्हणतात. खाणं किती, झोपणं किती, स्वतःला सुरक्षित ठेवणं किती, हे फार महत्वाचं आहे. असा साधकच सत्कर्मामध्ये येतो. अशा साधकात प्रेम जन्माला येतं. याच्या पुढे जाऊन सांगतो, एवढं जर तुम्ही पाळलं ना, तुम्हाला देवाची सुद्धा गरज नाही. जेवढं आजच्या प्रवचनामध्ये सांगितलं ना, खळाची व्यंकटी सांडो, सत्कर्मी रती प्रेम वाढो. आता तो रती शब्द का वापरला याच्यावर सुद्धा ज्ञानोबांची मेख आहे. आपल्याला संपूर्ण हळूहळू घ्यायचंय. जेवढं आपल्या प्रारब्धात आणि नशिबात असेल तेवढे शब्द आपण नक्कीच सोडवू. आणि प्रेम हृदयामध्ये जन्माला आलं की मग भूतांमध्ये समानता येते. वैरभाव आणि मित्रभाव नष्ट होतो. नाही कळालं अजून. वैरभाव आणि मित्रभाव जर तुमचा जगातला नष्ट झाला, जेवढा वेळ तुमच्याकडे आहे ना तेवढा तुमचा वेळ असतो तो. याला गीतेमध्ये फार चांगला शब्द आलेला बरं का. तुल्य मित्र हरिपक्षयो हो. 12व्या अध्याय. तुल्य मित्र आणि तुल्य अरी. शत्रू आणि मित्र समान दिसायला लागतात. मित्र आला काय आणि शत्रू आला काय समान दिसतात. आणि ज्यावेळेस समान दिसतात ना, शत्रू आणि मित्र समान दिसतात, अहो रागद्वेष निघून जातात. तुमच्या अजून टेक्निक लक्षात नाही आली. जर तुम्हाला शत्रू नसेल, मित्र नसेल, रागवणार कोणावर, प्रेम कोणावर करणार. दोष निघून गेल्यानंतर तुल्य मित्र हरिपक्षयो चिन्ह येते. भूता परस्परे पडो. हरिभाव शत्रुभाव, मित्रभाव दोन्ही समाप्त होऊन प्रेम भाव निर्माण होतो. याचं नाव आहे पसायदान. याचं नाव आहे प्रेम. अनेक ओव्या ज्ञान. कोण काय याचा शत्रू, कोण कुणाचा शत्रू या जगामध्ये, कोण कुणाचा मित्र आहेत. सुरर बंधुर खूप सुंदर श्लोक आहेत. विषय अजून आपला पसरू शकतो. उदासीन योग्याची सुद्धा लक्षणं सांगितलेले आहेत. सुरण मित्रार, मित्र असो शत्रू असो, उदासीन अलिप्तता नाही पण प्रेम आहे, मित्रभाव आहे. मित्रभाव, मित्रता म्हणजे वेळ देणं नाही, मित्रभाव. आता हे 3 टप्पे आहेत. व्यंकटी गेली, सत्कर्मासाठी प्रेम उदयाला आलं आणि भूतांमध्ये समानता झाली. शत्रू मित्र भाव संपला. भूता परस्परे पडो. मैत्र जीवाचे मग ज्ञान मिळण्यासाठी काही पाप आपल्या अंतःकरणामध्ये असतं. हा 4था टप्पा आहे. आपण विचार करणारच आहे त्या 4 दिवसामध्ये. हा 4था टप्पा आहे. समान पाहिले पण प्रारब्धवशात काही दोष, काही पाप आपल्या जीवनामध्ये असतात, ज्ञानाला प्रतिबंधक असतात. याची उत्तम उदाहरणं आपल्या संप्रदायामध्ये आलेले आहेत. नामदेव महाराजांना देव भेटले होते. आपल्या भाषेमध्ये देव जेवत होते. दुरितांचे तिमिर जाओ, हे व्यवस्थित आहे का बरं का. नामदेव महाराजाला देव भेटले होते पण
ज्ञानोबाला ओळखता आलं नाही. दुरिताचे तिमिर जाओ. भगवंत स्वतः सांगतात नामदेव महाराजांना. कथा बोधक पर आहे बरं का, ऐकले असेल अनेक वेळा, पुन्हा ऐका. देवाच्या सानिध्यात राहणारे संतांना ओळखू शकत नाही, ही शिकवण नामदेव महाराजांच्या चरित्रातून मिळते. एखादा भक्त असेल, उपासक असेल, तपस्वी असेल, श्रेष्ठ असेल, त्याच्या घरचा तो. चांगदेव ज्ञानोबाला ओळखू शकले नाहीत. योगी आणि एक भक्त नामदेव महाराज, भगवंताने सांगितलं, आराध्य देवाने सांगितलं, नाही ओळखू शकले. आणि माऊलीच्या सभेमध्ये मुक्ताबाई, ज्ञानोबांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज, या सभेमध्ये यायला मिळालं. आपण याचे हळूहळू टप्पे पाहणार होतो. नामदेव महाराजांच्या भक्तीमुळं आणि प्रेमामुळं माऊलीच्या सान्निध्यात यायला मिळालं. येणंच होत नाही, पण यायला मिळालं. पण तिथे अहंकार गेला नाही. काय शब्द देखे, अहंकार गेला नाही. आणि काय दृश्य पहा, नामदेव महाराजांच्या निवृत्तीनाथ पाया पडतात. काय मला कधी कधी इतकं विशेष वाटतं ना, नामदेव महाराजांच्या देवांनी पाठवलं म्हणून पाया पडले बरं का, नामदेव म्हणून पाया नाही पडले. महाराज म्हणत नाही इथे, देवानी पाठवले. श्रेष्ठांनी मूर्खाला पाठवू द्या, आदर करणं आपलं काम आहे. श्रेष्ठांनी पाठवलेत, श्रेष्ठाच्या प्रेमाचा आहेत, आपण आदर दिला पाहिजेत. ज्ञानोबांचे गुरु निवृत्तीनाथ पाया पडतात. इथे विषय संपला. आता निवृत्तीनाथ पाया पडतात म्हणलं तर माऊली गपची पडून पाया पडले. नामदेव महाराजांच्या ज्ञानेश्वरीचे लेखक गुरु पाया पडले म्हणून पाया पडतात, हे आमच्या पोरांनी लक्षात ठेवावं. नाही तर कधी कधी पोरांना असं वाटतं हा मूर्ख आहेत, पण शास्त्रीजी का म्हणतात याला, तो माझा विषय आहे. कोणाला मान देतो किंवा केवळ मान देतो किंवा मानापुरता मान असतो, हा वरचा विषय आहे ना. निवृत्तीनाथ पाया पडले, माऊली पाया पडले, आता काकाचा विषयच नाही. मुक्ताबाईला राग आला, तिन्ही पाया पडले आणि हा माणूस तसाच ताठ आहे. नाही लक्षात आलं, ताठ. याचं नाव आहे दुरित, याचं नाव आहे अहंकार. अहंकाराला पाप म्हटलेले लक्षात ठेवा. पाप म्हणजे बलात्कार करणं, चोरी करणं, हे पाप नाही. अहंकार या पृथ्वीवर सगळ्यात मोठा पाप आहे. रावणाला कमीच नव्हती, अहंकार होता म्हणून मृत्यू पावला. एवढा मोठा शत्रू. ज्ञानी आहेत, कवी आहेत, भगवान श्रीकृष्ण शंकर गुरु आहेत. अहंकार गेला नाही. मुक्ताबाई बोलली, मुक्ताबाई तर मुक्ताबाईच आहे. ती काय जेव्हा बोलते ना, तिखट बोलते ती. असं एक जण असावं बरं का बोलणार. आणि मुक्ताबाई, माझा खूप गहन अर्थ आहेत. मुक्ताबाई पाया पडत नाही, पाया जे पडले त्याच्याकडे लक्ष नसतं आपलं. सन्मान कुणी केला याच्याकडे लक्ष नाहीत. अहंकार पहा, कोण पाया पडलं नाही ते डोक्यात येऊन बसतं. अहंकार नसेल पडला, ही काही छोटी गोष्ट नाही आहे. याच्यावर रामायणाची सुरुवात आहे. या विषयावर ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये दक्ष प्रजापती जेव्हा येतात, एक एक नावं पण गोड आहे बरं का. कोण येतात? दक्ष प्रजापती, भगवान शंकराचा सासरा, त्याचं नाव काय? दक्ष. जो कायम दक्ष असतो त्याला दक्ष म्हणावं बरं का. कायम झोपलेला आहे. 2-4 शब्द इकडे गेले, 2-4 शब्द तिकडे गेले. काय ऐकलं नाही? ऐकलं सगळं, पण वरून गेलं. निदान भाग्यवाने वरून तरी जाता येते. दक्ष सगळे उठून उभे राहिले, शंकर उभे राहिले नाहीत. आपल्या भारतात केवढं मोठं कांड घडलंय, छोटी गोष्ट आहे. जावाई उठून उभा राहिला नाही, याचा राग आला आणि जावयाचा अपमान करण्यासाठी सत्कर्माचं आयोजन केलं. त्याचं नाव आहे यज्ञ. म्हणजे लक्षात ठेवा बरं काय बोललो. तुम्हाला किती अर्थ कळतो मला नाही माहिती. गावामध्ये कधी कधी भांडणं होतात. सप्ताहाच्या विरोधात एक सप्ताह असतो. एक खालच्या आळीचा सप्ताह आणि एक वरच्या. याने कोणता महाराज बोलवला, मग याच्यापेक्षा मोठा महाराज बोलू.
सत्कर्माचं आयोजन अपमानासाठी करतात. दुरिताचे तिमिरे जावं. कळलं पाहिजे हा विषय. जड असेल, सत्कर्माचं आयोजन सुद्धा अपमानासाठी असू शकतं. आणि बरं, शंकर का उठले नाहीत? शंकर योगी आहेत. कधी समाधी लागली काय माहिती, कोण आला आणि कोण गेलं नाही कळालं. शंकरांनी जाणीवपूर्वक अपमान नाही केलेला. तो बसले, लागली समाधी, आला सासरा बिचारा. यांच्या कुठं लक्षात आहे कोण सासरा आला आणि कोण गेलाय? हे विषय साधा नाही आहेत, एवढं मला सुचवायचं तुम्हाला. आणि याचा परिणाम सत्कर्माचं दक्षाने आयोजन केलं आणि ज्या हवन कुंडामध्ये धर्म कार्य करत होते त्या हवन कुंडात स्वतःच्या मुलीनं जीव दिला. सत्कर्मात सुद्धा पाप घडतं. लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. दुरिताचे आजचा विषय आपण थांबू.